Welcome all dear students. In this video we are going to see the short answer questions on the poem Dirge written by James Shirley. विद्यार्थी मित्रांनो, डर्ज ही एक जेम्स शर्ले या पोएटची सुंदर कविता आहे. या कवितेमध्ये एक फिलॉसॉफिकल ॲटिट्यूड या कवीचा आपल्याला पाहायला मिळतो. ही पोएम म्हणजे एक शोकगीत आहे, एक लिरिक आहे. Basically, this dirge is a lyric which is taken from Shirley's play The Contention of Ajax and Ulysses. A dirge is a song or piece expressing lament for the dead. Here, the poet talks about the futility of taking pride in earthly glories and merciless hands of death. Power, glory, and riches all succumb to death in the end. Shirley ends the poem with a reminder to the reader that a just life and good deeds are the only things that will always be remembered. याचा अर्थ असा की जगामध्ये ज्या काही मटेरियल गोष्टी आहेत, फिजिकल गोष्टी आहेत, तर या गोष्टींच्या आहारी जाऊन आपण आपल्या जीवनाचं वाटोळं करायला नको. मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि म्हणूनच ज्या काही डिझायर्स आहेत, पॅशन्स आहेत, पॉवर आहे, ग्लोरी आहे, रिचेस आहेत, या सर्वांचा अस्त हा शेवटी मृत्यूमध्ये होणार आहे. आणि म्हणूनच आपण आपल्यातला जो अहमपणा आहे तो सोडून द्यायला पाहिजे. तद्वतच आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आयुष्यात फक्त चांगली कामं आणि सत्कृत्यच ह्या जिवंत राहत असतात. व्यक्ती मरण पावल्यानंतर त्याचे सत्कर्म जिवंत राहतात. बाकी कोणत्याच गोष्टींना या जगामध्ये महत्त्व नाही. चला तर मग लेट अस हॅव स्टडी ऑफ द शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स ऑन दिस पोएम. द फर्स्ट क्वेश्चन इज हियर. व्हाय डज शर्ले कंपेअर earthly glories to shadows? And the answer to this question is very simple, that we have to keep in mind. The meaning of this question is, शर्ले हा या कवितेमध्ये अर्थली ग्लोरीज म्हणजे ज्या सगळ्या मूर्त गोष्टी आहेत, वैभव आहे, संपत्ती आहे, ओके, तर यांची तुलना तो शॅडोसोबत का करतो, म्हणजे सावलीसोबत का करतो. तर त्याचा अर्थ असा आहे, त्याचं आन्सर असं आपल्याला सांगता येईल. Shirley compares earthly glories to shadows because death has the same attitude towards all. We do not have any armor or protection from the death. Man is bound to die. म्हणजे मृत्यूचा सर्वांप्रती दृष्टिकोन हा समसमान असतो. मृत्यूसोबत लढण्यासाठी आपल्याजवळ कोणतंच सैन्य नाही आहे. कोणतंच सैन्य मृत्यूसोबत युद्ध करू शकत नाही. मनुष्य हा एक दिवस मरणारच आहे. म्हणूनच कवी या ठिकाणी अर्थली ग्लोरीजची तुलना शॅडोजसोबत करतो आहे. द सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट इज शर्लेज ॲटिट्यूड टुवर्ड्स रॉयल्टी इन दिस एक्सरेप्ट? जेम्स शर्लेचा दृष्टिकोन काय आहे या कवितेमध्ये रॉयल्टी प्रती? रॉयल्टीचा अर्थ या ठिकाणी आपला एकंदर जो काही मी पण असतं किंवा मी म्हणजे सर्व काही वगैरे, तर त्याच्याप्रती कवीचा दृष्टिकोन काय? बघा, डेथ हॅज द सेम ॲटिट्यूड टुवर्ड्स ऑल. डेथ पुट्स इट्स आयसी हँड इक्वली ऑन ऑल. द क्राउन ऑफ द रूलर फॉल्स डाऊन इन डस्ट. The crown is in dust with poor labor's scythe and spade. Death does not discriminate between crown and clown. Okay. मृत्यूचा सर्वांप्रती दृष्टिकोन हा समान आहे. मृत्यू आपले हे आयसी हँड्स सर्वांवर सारखे ठेवत असतो. बघा, या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन वापरलेलं आहे. जणू काही मृत्यूला हात आहेत आणि ते हात तो त्या ज्याचं मरण आलेलं आहे त्याच्या बॉडीवर ठेवतो आणि त्या हातांना आयसी हँड म्हटलेलं आहे. म्हणजे बर्फासारखे थंडगार हात तो मनुष्यावर ठेवतो. म्हणजेच मृत्यू अटळ आहे. द क्राउन ऑफ द रूलर फॉल्स डाऊन इन डस्ट. म्हणजे मग कितीही राजा महाराजा असो, त्याचा क्राऊन हा एक ना एक दिवस कोसळणारच आहे. तो त्याला त्यागावा लागणार आहे, सोडूनच द्यावा लागणार आहे.
आणि क्लाऊन असो की क्रौन असो, राजा असो की रंक असो, मृत्यूजवळ भेदभाव नाही. The third question is here. Who do you think Shirley is talking about in the second stanza? दुसऱ्या स्टांजामध्ये शर्ले हा कोणाविषयी बोलत आहे असं तुम्हाला वाटतं? बघा, इन द सेकंड स्टांजा शर्ले इज टॉकिंग अबाउट व्हिक्ट्री इन द बॅटलफील्ड. दुसऱ्या स्टांजामध्ये कवी हा युद्धभूमीवर विजयी झालेल्या योद्ध्याविषयी बोलत आहे. मेन गेट फेम अँड ग्लोरी ड्यू टू व्हिक्ट्री इन द बॅटलफील्ड, बट in the end of life they bow their heads before death. युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर त्या योद्ध्याला कीर्ती मिळते, वैभवसुद्धा प्राप्त होते, त्याची वाहवा सर्वदूर केल्या जाते, परंतु जीवनाच्या शेवटी मात्र मृत्यूसमोर त्या प्रत्येकाला झुकावंच लागतं. मग युद्धामध्ये तो जिंकलेला असो की हरलेला असो, मृत्यूसमोर मात्र सगळ्यांना, विजेत्यालासुद्धा आणि हरलेल्यालासुद्धा झुकावंच लागतं. The fourth question is here. Explain the term victor victim in the context of this extract. कवीने या पोएममध्ये व्हिक्टर व्हिक्टिम ही टर्म वापरलेली आहे. व्हिक्टर म्हणजे विजयी होणारा व्यक्ती आणि व्हिक्टिम म्हणजे जो हरतो किंवा जो बळी जातो. व्हिक्टिमचा ॲक्च्युअल अर्थ आहे बळी. तर जेता आणि हरलेला, तर यांच्याप्रती जी टर्म वापरलेली आहे ते स्पष्ट करा. सो द आन्सर इज, द पोएट सेज दॅट नो अचिव्हमेंट स्टँड्स परमनंटली. वी बिकम पॉवरलेस अँड हेल्पलेस व्हेन वी डाय. अ पर्सन हू वॉज अ व्हिक्टर बिकम्स अ व्हिक्टिम ऑफ डेथ. द विनर्स आर ऑल्सो सेंट टू टॉम्स. ओके, बघा, कवीचं असं म्हणणं आहे की कोणतीच अचिव्हमेंट ही परमनंट टिकून राहू शकत नाही. आपण सर्वजण मृत्यूच्या समोर हेल्पलेस आणि पॉवरलेस बनतो, हतबल बनतो आणि शक्तिहीन होतो. जो व्यक्ती व्हिक्टोरियस असतो, व्हिक्टर असतो, तो मृत्यूचा एक दिवस व्हिक्टिम बनतो. म्हणजे जो विजेता असतो या युद्धामध्ये, तोच मात्र मृत्यूसोबतच्या युद्धामध्ये मात्र बळी जातो. आणि जे कोणी विनर्स असतील त्यांनासुद्धा टॉममध्ये म्हणजे थळग्यांमध्ये पाठवल्या जाते. म्हणजे मृत्यूला त्यांना शरण जावं लागतं. द नेक्स्ट क्वेश्चन इज दिस. व्हॉट अकॉर्डिंग टू शर्ले इज द ओनली सबस्टान्शियल थिंग इन लाईफ? शर्लेच्या मते या जीवनामध्ये सर्वात सबस्टान्शियल गोष्ट कोणती आहे? म्हणजे टिकाऊ, ज्याला आपण जी नष्ट होऊ शकत नाही अशी गोष्ट कोणती आहे असं तो म्हणतो. अँड द आन्सर इज, द पोएट सेज दॅट एव्हरीबडी हॅज टू गो टू डस्ट. इट इज ट्रू दॅट मॅन कॅन डाय बट हिज ॲक्शन्स डू नॉट डाय. द ग्रेट डीड्स ऑफ मेन आर नॉट बरीड इन डस्ट. These good deeds are the only substantial things in life. कवी असं म्हणतो की प्रत्येकाला एक ना एक दिवस हे या मातीमध्ये मिसळावं लागणार आहे. हे सत्य आहे की माणसाची कृत्य, माणसाचे ॲक्शन्स ह्या कधीच मरत नसतात. आणि ज्या ग्रेट डीड्स असतात, म्हणजे जी सत्कर्म असतात, मोठी कामं असतात, ती मात्र केव्हाच अशी धुळीमध्ये मिसळू शकत नाहीत. आणि हीच सत्कृत्य, मोठी कामं जीवनामधली सबस्टान्शियल थिंग्स आहेत. उदाहरणं आपल्याला बरीच सांगता येतील. भगवान गौतम बुद्ध घ्या, सम्राट अशोक घ्या, छत्रपती शिवाजी महाराज घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, संत तुकाराम घ्या, महात्मा ज्योतिबा फुले घ्या, की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक घ्या, की अजून कोणीही असो, ज्यांनी सत्कर्म केली तर ते आजही जिवंत आहेत. शेकडो वर्ष होऊन गेली आहेत तरीसुद्धा शिवाजी महाराजांचं नाव आपण आज तेवढ्याच आदराने घेतो. हा तो मुद्दा आहे की गुड डीड्स व्यक्तीच्या जिवंत राहत असतात. व्यक्ती जरी जिवंत नसला तरी त्याची कृत्य किंवा त्याचे सत्कर्म किंवा त्याचे विचार हे अमर असतात. सो दीज वेअर द शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स ऑन धिस पोएम. ओके,
You have to read them very carefully, and you have to have the more and more practice on this. Okay, thank you very much.